व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारची घंटी वाजवायला विसरू नका. नमस्कार, मी मोनिका. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं सिम्पली फूड बाय मोनिका ह्या चॅनेलमध्ये स्वागत करते. आजचाही आपला एक नवीन एपिसोड सुरू करतो आपण. आणि ह्या एपिसोडमध्ये मी आज तुम्हाला अशा रंगाची एक ओळख करून देणार आहे की जो आपल्यासाठी 24/7 कार्यरत असतो. नवरात्रीमध्ये सगळ्या रंगांची चर्चा होते, पण हा रंग असा आहे की जो आपल्यासाठी सतत कार्यरत असतो आणि सतत आपल्या सेवेत हजर असतो. तर आज माझ्यासोबत कांचन थोरात मॅडम आहेत. त्या कोणत्या मुद्द्यावर त्याही आपल्याला चर्चा करताना कळेलच. तर आपण आता चर्चेला सुरुवात करूया आणि त्यांचे काय विचार आहेत ते पाहूया. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कोणत्या मुद्द्यावरती आता सध्या कार्यरत आहात? माझं नाव कांचन थोरात आहे आणि मी पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहे. आणि मी मागील 6 वर्षापासून पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहे. आणि सध्या मी भांडूप पोलीस स्टेशन इथे माझी नेमणूक आहे. अच्छा, मग साधारण ह्या क्षेत्राकडे तुम्हाला का वळावंसं वाटलं, किंवा म्हणजे पहिल्यापासूनच ते आवड होती की काय, म्हणजे समाजकार्य करण्याची आवड होती त्याच्या? येस, ते तर लहानपणापासूनच असं आपण बघायचो. पण एक वडिलांची माझ्या इच्छा होती की मी गव्हर्नमेंट जॉबला असावं, कारण आमच्या घरात कोणीही गव्हर्नमेंट जॉबला नाही आहे. आणि त्यांची फार इच्छा होती की मी काम करावं या क्षेत्रामध्ये. म्हणून मी माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर MPSCच्या एक्झामसाठी मी पुण्याला गेले होते. तिथेच मी तिकडे राहून क्लासेस वगैरे करून ह्या एक्झाम्स देत होते. तर मी बाकीच्या पण एक्झाम्स दिलेल्या आहेत, DC, DYSP किंवा STIच्या वगैरे. पण PSIला माझं सिलेक्शन झाल्यानंतर मग मी PSI या क्षेत्र निवडलं. म्हणजे एक पोलीस खात्याबद्दल पहिल्यापासूनच लहानपणापासून अट्रॅक्शन होतं आणि त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन होतं. त्यामुळे मला ते खूप आतून खूप बरं वाटलं आणि मग मी त्याची निवड केली. म्हणजे काही फॅमिली बॅकग्राऊंड वगैरे? नाही, कोणीच नाही आमच्या घरात. तरी आय एम मॅरिड. माझं लग्न झालंय. माझे सासरे आहेत, रिटायर्ड ACP आहेत. पण माझ्या माहेरी असं कोणी खात्यामध्ये नव्हतं. तर हे तर मी सिलेक्शन माझं लग्नाच्या आधीच झालेलं आहे. त्यामुळे असं की बाबा कोणी आहे म्हणून करायचं असं नाही. मग धाडसी वृत्ती पण होता लहानपणापासून की काही कसं? नाही, असं म्हणजे घाबरले नाही कुठल्या गोष्टींना लहानपणापासून. शाळेत असल्यापासून ती पहिल्यापासूनच असं घरातनं शिकवण होती वडिलांची. ते सुद्धा असे लहानपणापासून एकटेच वाढलेले आहेत, आई वडिलांजवळ नव्हते ते. त्यामुळे ऑटोमॅटिकली ती वडिलांपासून आम्हाला ते म्हणतात जेनेटिकली आम्हाला मिळालेलं आहे. त्यामुळे असं घाबरणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कधीच नव्हत्या आमच्यामध्ये. ते एक इनबॉर्नच असं होतं. मग लग्न झालंय तुमचं, तुम्ही बोलता की तुम्ही मॅरिड आहात. तर मग मॅरिड आहात तर मग साधारण घरचं कसं सांभाळता? आणि ड्युटी आता 24/7 असते, म्हणजे कधी डे असते कधी नाईट असते. तर मग हे तुम्ही कसं सांभाळता? मुळातच आवड कामाची असल्यामुळे ते ऑटोमॅटिकली जमतं. आणि घरातून फार सपोर्ट आहे ह्या गोष्टींना. की असं नाही आहे की बऱ्याच अजूनही महिलांना त्रास होतो डे नाईट काम करताना. पण घरातून माझे जे सासरकडची मंडळी आहेत आणि माझे हजबंड आहेत, त्यांच्याकडनं मला पूर्ण सपोर्ट असतो कामासाठी. कधीही मला कुठल्या गोष्टीसाठी थांबवलं जात नाही, किंवा मी एवढ्या उशिरा का येते कामावरून, किंवा का लवकर जातेस एवढ्या लवकर. माझी मुलगी आहे लहान, तर पण ती सुद्धा मला फार काय म्हणतात त्याला, मेंटली मला फार ती स्ट्रॉंग करत असते. तू जा ऑफिसला मम्मा, मी आहे. असं 3 वर्षाचीच आहे, पण तिच्याकडनं फार सपोर्ट मिळतो. ती स्वतः तिला आता समजायला लागलं की मम्मा पोलीस खात्यात आहे आणि तिला फार काम असतं. तर ती स्वतःच म्हणते की तू जा ऑफिसला. हो, आता म्हणजे सांगायची गरज पण लागत नाही तिला. इतक्या छान पद्धतीने ती हे करते मला सुद्धा, तू जा, मी आहे, मी आजीजवळ राहते असं. त्यामुळे मला ते टेन्शन नाही. मग अशी कोणती एखादी घटना आहे का की म्हणजे गेल्या तुम्ही 5-6 वर्ष सर्व्हिस केल्यापासून की बाबा आपण काहीतरी हे क्षेत्र निवडलंय, त्याचं मला समाधान आहे आणि माझ्या हातून काहीतरी वेगळं कार्य घडतंय? हो, म्हणजे आता मी माझं पहिलं म्हणजे असं घटना असं सांगता येणार नाही. पण माझं पहिलं पोलीस स्टेशन विक्रोळी पोलीस स्टेशन आहे आणि आता हे भांडूप पोलीस स्टेशन. एक महिला अधिकारी असल्यामुळे बऱ्याच वेळा महिलांचे प्रॉब्लेम्स किंवा काही असतात ते पोलीस स्टेशनला आमच्याकडे येऊन मांडले जातात. मग त्यावेळी आम्ही जेव्हा जे काही सोल्युशन्स देतो किंवा कायदेशीर कारवाई केली जाते, त्यानंतर महिलांचे जे स्वतःहून आम्हाला रिस्पॉन्स मिळतात,
की आम्हाला मॅडम तुम्ही खूप सपोर्ट केला, आम्हाला खूप समाधान आहे की एक महिला म्हणून तुम्ही बऱ्याच वेळा महिलांमध्येच फार हे असतं की नाही करत सपोर्ट एकमेकींना, पण तुम्ही एक अधिकारी म्हणून आमच्या जे प्रॉब्लेम्स ऐकून घेता आणि त्याच्या सोल्युशन देता, आम्हाला आमच्या कारवाई करता, मग आम्हाला फार समाधान असतं. मग ते तेच आमच्यासाठी फार हे असतं, म्हणजे तोच एक रिवॉर्ड असतो आमच्यासाठी की ते स्वतः आम्हाला फोन करून आम्हाला पर्सनली सांगतात की फारच चांगलं काम करतात तुम्ही. तुम्ही आता म्हणालात की महिला एकमेकांना सपोर्ट करत नाही, तर सपोर्ट म्हणजे नेमकं काय, म्हणजे तुम्ही सांगाल? सपोर्ट म्हटलं तर पोलीस स्टेशनला तक्रारी फक्त बाहेर कुठेतरी घडतंय म्हणून येते असं नाहीये. घराघरात वादविवाद होत असतात, घरात भांडणं होत असतात. त्याप्रमाणेच तुम्ही जर घरातल्या घरात जर ते प्रश्न समजुतीने मिटवत असाल तर ते पोलीस स्टेशनपर्यंत येण्याची गरज नाहीये. एकमेकांना सपोर्ट करणं, कारण पुढे जाऊन तुम्हाला उपयोगी पडणार आहात एकमेकांना. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की ज्या गोष्टी जे वादविवाद जे घरातच मिटत असतील, बसून शांततेत एकमेकांना सपोर्ट करून ते घरातच मिटवावेत, पोलीस स्टेशनपर्यंत आणू नयेत, कारण पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर त्याचा आणखीन उद्रेक होऊ शकतो. म्हणून आम्ही नेहमीच महिलांना, ॲक्च्युली बरेचसे वादविवाद हे महिलांमध्ये होत असतात किंवा भावाभावांमध्ये होत असतात, तर ते तुम्ही एकमेकांना समजून घेऊन ते मिटवले पाहिजेत, की जेणेकरून हे, कारण काय होतं की या वादांमुळे तुम्हाला कायदेशीर तुमच्यावर कारवाई होते आणि मग पुढे आणखीन ते वाढू शकतं. तर हे एक मेच्युरिटी एक पर्टिक्युलर एज नंतर माणसांमध्ये आली पाहिजे आणि ते वाद हे घरातच मिटले पाहिजेत असं. म्हणजे प्रत्येकाने स्वतःची मानसिकता बदलणं गरजेचं आहे आता, कारण प्रश्न हे तितकेसे आता सोपे राहिलेले नाहीये. तर हे गुन्हे जे घडतात हे फक्त घरगुती नसून आता वाईट झालेले आहे सोशल, कारण फक्त घरातलेच वादविवाद पोलीस स्टेशनला येत नसतात. सोशल मीडियावर होणारे जे गुन्हे आहेत ते त्याबाबत पण बऱ्याचदा म्हणजे असं होतं की महिलांचे गुन्हे घडण्यामध्ये महिला पण तेवढ्याच सहभागी असतात. तर हे जे आहे ते तुम्ही स्वतः आपसात बसून जर मिटवले तर ते तुमच्यासाठीच चांगलं आहे असं आम्हाला. तर आता आम्ही ऐकलंय की मुंबईमध्ये निर्भया पथकांची स्थापना केली गेली आहे, तर मग निर्भया पथक म्हणजे एक्झॅक्टली काय आहे आणि काय म्हणजे त्याचं टार्गेट काय आहे, मेन मोटो काय आहे? बरोबर ऐकलं आहे तुम्ही. माननीय पोलीस आयुक्त मुंबई शहर श्री नगराळे साहेब आणि माननीय पोलीस सह आयुक्त श्री विश्वास नांगरे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथक आणि सक्षम हा उपक्रम चालू झालेला आहे. निर्भया पथक हे शाळा, महाविद्यालय किंवा घरगुती जे भांडणं असतात महिलांमध्ये, तर त्याचं जे शाळा महाविद्यालयामध्ये ज्या मुली जातात त्यांच्यामध्ये होणार छेडछाडचे प्रकार वगैरे ते थांबवण्यासाठी, किंवा रात्रीच्या वेळेस ज्या महिला कामावरून घरी येतात, ज्यांना उशीर होतो, त्यांचं रस्त्याने येताना जाताना छेडछाड होते किंवा त्यांच्याबरोबर अतिप्रसंग होतात, ते टाळण्यासाठी म्हणून निर्भया पथकाची किंवा त्याचा समूळ उच्चाटन करण्यासाठी म्हटलं तरी चालेल, निर्भया पथकाची स्थापना झालेली आहे. आणि सक्षम हा उपक्रम अशासाठी आहे जे महिलांविरोधात जे गुन्हे घडतात त्यामध्ये ज्या बळीत महिला असतात किंवा पोक्सो कायद्याअंतर्गत जे मुलांचं लहान अल्पवयीन मुलं आहेत त्यांच्या विरोधात जे गुन्हे घडतात, तर ते मानसिकरित्या त्यांचं खच्चीकरण झालेलं असतं. जे गुन्हे घडतात ते विक्टिम्स असतात, तर त्यांना काउन्सिलिंग करून त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहामध्ये आणण्याचं काम हे सक्षम करणार आहे. मग निर्भयाचं म्हणजे साधारण कार्य कसं असणार आहे, म्हणजे एखादी कंप्लेंट आली तर ती कशी हँडल करता किंवा किती वेळात त्याच्याकडे म्हणजे एखाद्या गुन्ह्याकडे तुम्ही पोहोचता वगैरे, त्याच्याबद्दल तुम्ही? निर्भया पथकामध्ये सध्या तुम्हाला मी त्याचं हे सांगते की निर्भया पथकामध्ये आपल्याला प्रत्येक पोलीस स्टेशनला मोबाईल पास हे वाहन उपलब्ध करून दिलेलं आहे साहेबांकडनं. त्याच्यामध्ये एक महिला अधिकारी, एक महिला अंमलदार आणि एक चालक आणि एक पुरुष अंमलदार, असं हे 12 तासासाठी, असं 24 तासासाठी तसंच असणार आहे, तेच पथक असणार आहे, काम करणार आहे. 24 तास हे गस्त करणार आहे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये. आपल्या इथे ठिकठिकाणी QR कोड्स लावलेले आहेत, जे निर्जन स्थळं आहेत, शाळा, महाविद्यालय, येथे QR कोड स्कॅन करून प्रत्येक पोलीस स्टेशन म्हणजे त्या पोलीस स्टेशनमध्ये तुमची गस्त चालू आहे याच्यावर वरिष्ठांचं नियंत्रण असणार आहे आणि त्या ठिकाणी होणारे प्रकार, जे गैरप्रकार आहेत ते टाळण्यासाठी निर्भया पथक काम करणार आहे सध्या. म्हणजे पुरेपूर डिपार्टमेंट मदत करताय म्हणजे गुन्हे कमी व्हावे ह्यासाठी, पण समाजाने पण त्याबद्दल काहीतरी आपुलकी ठेवली पाहिजे की आपल्याकडून गुन्हे कसे कमी केले जातील ह्याकडे थोडं लक्ष ठेवलं पाहिजे आणि आपली मानसिकता देखील बदलणं खूप गरजेचं आहे.
आणि असं काही एखादी घटना आहे का की म्हणजे तुम्ही निर्भया पथक चालू झालं असेल किंवा त्याच्या अगोदर की तुम्हाला असं वाटलं की बाबा खरंच अशा गोष्टी ज्या होत आहेत, निर्भयाचं वगैरे पथक झालंय ते खरंच गरज होती ह्याची किंवा असं काही नाही, एखादी खरंच घटना? महिला असुरक्षित आहेत. कारण एक इन्सिडेंट असा आहे, निर्भया पथक स्थापन झाल्यापासून म्हणजे भांडूप पोलीस स्टेशन नाही, इतर पोलीस स्टेशनमध्ये पण बऱ्याच अशा घटना घडलेल्या आहेत ज्या निर्भया पथकामुळे आम्हाला थांबवता आल्या आहेत. ओके. म्हणजे जे पुढे काही आणखीन गैरप्रकार घडणार होते त्याच्यावर आळा घातला आहे निर्भया पथकाने. तर भांडूपमधलाच एक इन्सिडेंट सांगू इच्छिते, कारण मी सध्या भांडूप पोलीस स्टेशनमध्ये आहे. नाईट ड्युटी असताना म्हणजे रात्रपाळी गस्त करत असताना आम्ही मोबाईल पाचने भट्टीपाडा मार्केट असा एक एरिया आहे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये. तर तिथे एक मुलगी 19 वर्षाची आम्हाला एकटी फिरताना मिळाली, एक रात्री 1:30 वाजता. तर एकटीच फिरत होती म्हणून आम्ही तिला चौकशी केली, का बाबा तू का फिरतेस इथे, एकटी का फिरतेस, तू कुठे राहतेस काय. तर ती आम्हाला व्यवस्थित माहिती देत नव्हती. तर मग तिला आम्ही मोबाईल 5 पोलीस स्टेशनला आणलं आणि तिच्याकडे आपुलकीने विचारपूस केली की काय झालं होतं, म्हणजे तू का कुठे राहतेस काय राहतेस. तर तिने आम्हाला तिचं नाव वगैरे सांगितलं. ती अंधेरीला राहत होती आणि तिच्या घरात सतत भांडण होत असल्यामुळे आई वडिलांचं ती रागात निघून आली होती. म्हणजे तिला ते प्रेशर हँडल होत नव्हतं, ती डिप्रेशनमध्ये जात होती की हे घरात भांडणं होत आहेत सतत, त्यामुळे मला ते वातावरण आवडत नाही. म्हणून ती घरातनं बाहेर पडली आणि चालत चालत ती भट्टीपाड्याला आली आणि लकीली ती आम्हाला मिळाली हे निर्भया पथक गस्त करत असताना. मग तिच्याकडनं आम्ही तिच्या आई वडिलांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे घेऊन त्यांना बोलवून घेतलं आणि त्यांनाही समजून सांगितलं की घरात लहान मुलं असताना तुम्ही असं नाही केलं पाहिजे, त्यांच्यासमोर भांडणं नाही केली पाहिजे. थोडंसं त्यांच्याशी डिस्कशन करून समुपदेशन करून आम्ही मग मुलीला त्यांच्या ताब्यात दिलं सुरक्षितरित्या. असं केलं. मग इतर वेळेला हे निर्भया पथक काय कार्य करतं, म्हणजे काही संदेश वगैरे पोहोचवतात किंवा महिलांसाठी काय? हो बरोबर आहे. निर्भया पथक आता सध्या की पोलीस स्टेशन जिथे महिलांची गर्दी असते त्या ठिकाणी जाऊन महिलांना कॉर्नर मीटिंग घेतो आम्ही. कॉर्नर मीटिंगमध्ये महिलांविरोधात घडणारे गुन्हे आहेत, बालकांविरोधात घडणारे गुन्हे आहेत किंवा महिलांचं छेडछाड किंवा टीजिंग चालतं, कमेंट पास करतात मुलं, त्याबाबत त्यांना अवेअर करून तुम्ही असं अजिबात असं डोक्यात आणू नका की पोलिसांना तुम्ही म्हणजे माहिती दिली तर तुम्हाला काही तुमच्या घडेल वगैरे. तर तुम्ही त्यांना तुम्ही अगदी बिनधास्तपणे त्यांना माहिती देऊ शकता. किंवा तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही या एरियामध्ये राहतो, आम्हाला पुढे जाऊन पण राहायचं आणि इकडेच राहणाऱ्या मुलांबद्दल जर आम्ही तक्रार दिली तर उद्या आम्हाला जाऊन आम्हाला त्रास होऊ शकतो किंवा आमच्या मुलांना त्रास होऊ शकतो. येस. तर मग आम्ही त्यांना हे काही सामाजिक कार्यकर्ते किंवा ज्या संस्था आहेत NGO वगैरे आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, तर आम्ही त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर त्यांना देतो आणि तुम्ही त्यांना ती माहिती द्या आणि जेणेकरून ते आमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमच्या बाबत तुमची कुठली पर्सनल किंवा तुमची ओळख गोपनीय राहील अशी आम्ही हे करतो, त्यांना दिलासा देतो किंवा विश्वास त्यांना हे करतो. जसं की तुम्ही आता म्हणालात की बऱ्याचदा घरातले काही प्रॉब्लेम्स असतात आणि त्याच्यामुळे पण मुलांवरती किंवा महिलांवरती परिणाम होतात. पण बऱ्याचदा अशा काही गोष्टी असतात की बाहेरचं वाईट संगतीचा परिणाम होतो किंवा काही अशातून काही गुन्हे घडतात, त्याच्याबद्दल काही समुपदेशन करू शकता का तुम्ही? येस. आत्ताच एक रिसेंट इन्सिडेंट होता, एक दिवसापूर्वी आता पूर्वीचाच. तर एक मुलगी आम्हाला फिरताना मिळून आली, 17 वर्षाचीच होती. तिला आम्ही विचारलं, एकटीच फिरत असल्यामुळे विचारलं रात्रीच्या वेळेस की काय झालं, म्हणजे तू एकटी का फिरत आहेस. तर तिने सांगितलं की मी मैत्रिणीला भेटायला आले. तर तिने म्हणलं एवढा उशिरा तू मैत्रिणीला भेटायला आलेस, तू घरी कळवलंयस का. तर हो म्हणाली, पण थोडं अजून विचारपूस केलं तर आम्हाला कळलं की घरी तिने व्यवस्थित माहिती देऊन ती घराच्या बाहेर निघालेली नाही. तर आम्ही तिच्याकडनं तिच्या आईचा नंबर घेतला आणि त्यांना फोन करून कळवलं. तर त्यांना याबाबत काहीच माहिती नव्हतं आणि मग त्यांना आम्ही पोलीस स्टेशनला बोलवून घेतलं. तर ती मुलगी म्हणायला लागली मला घरीच जायचं नाहीये. तर का हे कारणही आम्हाला तिने स्पष्ट केलं नाहीये. पण मग त्यानंतर आम्ही तिला थोडं समजावून वगैरे, म्हणजे की असं खोटं बोलून वगैरे बाहेर पडणं हे मुलांसाठी चांगलं नाहीये आजकालच्या घडीला. म्हणजे एकट्या तुम्ही बाहेर पडता, कोणी नसतं सोबत तुम्ही. तर मग त्या तिला थोडंसं आम्ही काउन्सिलिंग करून आईच्या ताब्यात दिलं तिला की तुझं घर किती सेफ आहे तुझ्यासाठी हे समजावून सांगितलं की प्रत्येक मुलाला. आणि असंही अजूनही आम्ही आता जेव्हा कोरोना आता थोडं शाळा आणि महाविद्यालय चालू होणार आहेत त्यानंतर आम्ही प्रत्येक
शाळा आणि महाविद्यालयामध्ये जाऊन असे आम्ही मिटिंग्स घेणार आहोत, जेणेकरून मुलांना याबाबत आम्ही अवेअर करू हा. की तुमच्यासाठी घर तुमचं हे किती सेफ Safe आहे आहे, आणि बरोबर. बाहेर तुम्ही कशा पद्धतीने वावरलं पाहिजे. निर्भया पथकाबद्दल त्यांना माहिती देणार आहे. आणि यापूर्वी पोलीस दिदी हा कार्यक्रम चालू होता मुंबई पोलीस दलामार्फत. तर पोलीस दिदीमध्ये आम्ही लहान मुलांना, शाळेतल्या मुलांना गुड टच बॅड टच बद्दल माहिती देत अच्छा. होतो. तर ते त्याबाबतही आता आम्ही जेव्हा शाळा चालू होणार आहेत तर तेव्हा परत हे कार्य सुरू येस येस. आणि असं नाहीये, याआधी आता निर्भया पथक चालू झाल्यापासून आपण जे आता पॅरेंट्स आणि टीचर्सच्या ज्या ऑनलाईन मिटिंग्स होतात गुगल मीटद्वारे किंवा झूम मीटिंग, तर त्याही आपण अटेंड करून त्यांना मुलांना निर्भया पथक आणि पोलीस दिदी कार्यक्रमामध्ये जे काही गोष्टी आपण असतं आपण सांगत असतो, अवेअरनेस देत असतो, त्याबाबत आम्ही माहिती दिलेली आहे. आता हे झालं, तुम्ही गस्त घालताना तुम्हाला जी काही घटना जी समोर दिसतं त्याच्यावरती तुम्ही ऍक्शन घेता, पण बऱ्याचदा बंद दाराच्या आड पण अशी बऱ्याच घटना घडतात. तर मग त्याच्याबद्दल त्या लोकांनी कसं काय रिपोर्ट करायचं, तुमच्यापर्यंत कसं पोहोचलं पाहिजे, म्हणजे त्याच्यासाठी काही तुमची सुविधा आहे का? येस. कसं आहे, आपल्याकडे असं काही घडत असेल तर बऱ्याचदा असं म्हणजे आपण पोलिसांचा नंबर 100 नंबरवर कॉन्टॅक्ट करा. पण महिलांसाठी स्पेशली 103 नंबर आहे, ज्याचं आम्ही नेहमीच अवेअरनेस करत असतो सगळ्यांना, महिलांना, की तुम्हाला जर काही घरगुती त्रास असेल किंवा बाहेरून कोणाचा त्रास असेल किंवा बस स्टॉपवर छेडछाड काढली जाते, रेल्वे स्टेशनवर आहे, शाळेतून येताना, कॉलेजेसमधून येताना असं तुम्हाला वाटत असेल, आता सगळ्यांकडे जवळजवळ अँड्रॉइड मोबाईल आहेत, अगदी 10वीच्या मुलांपासून, कारण हे ऑनलाईन स्कूल चालू झाल्यापासून आहे. तर कुठेही असू दे, तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही स्वतः असुरक्षित आहात, तर तुम्ही 100 नंबर किंवा 103 नंबरवर कॉन्टॅक्ट करू, आम्हाला संपर्क करू शकता आणि तुमची माहिती देऊ शकता किंवा तक्रार नोंदवू शकता. तसेच आता आम्ही ठिकठिकाणी कॉर्नर मिटिंग्स घेतो. कॉर्नर मिटिंग्समध्ये सुद्धा आम्ही आमचे पर्सनल नंबर शेअर केलेले आहे, जेणेकरून असं नको वाटायला की 100 नंबरवर फोन केला किंवा 103 वर पोलिसांचा फोन लागत नाही, कारण आपली लोकसंख्या इतकी आहे की आपण प्रत्येक ठिकाणी त्यावेळी अवेलेबल होऊ शकत नाही. म्हणून आम्ही आमचे जे अंमलदार आहेत आणि आम्ही स्वतः आमचे पर्सनल नंबर त्यांना दिलेले आहेत सध्या. म्हणजे पुरेपूर येस, आम्हाला जेवढं 101% आम्ही जेवढं आम्हाला देऊ शकतो आमच्या कडून तेवढं आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करत आहोत, की जेणेकरून हे गुन्हे घडू नये. मग नंबर व्यतिरिक्त असं काही सोशल मीडिया रिलेटेड काही तुमचे ग्रुप्स असतील किंवा काही असं स्पेशल ऍप वगैरे असं काही आहे का? हो, आता सध्या आपण एक निर्भया पथक व्हॉट्सअप ग्रुप चालू केलाय भांडूप पोलीस स्टेशनचा, ज्याच्यामध्ये आपले महिला अधिकारी, अंमलदार, तसंच निर्भया पथकात काम करणारे सगळे अंमलदार आणि इतर NGO आहेत. म्हणजे आता आमच्या ग्रुपमध्ये देवामृत संस्था आहे, जी पोलीस स्टेशनची टायप आहे आमचं, म्हणजे काही प्रॉब्लेम्स असल्यास महिलांशी रिलेटेड ते आम्हाला येऊन सांगतात आणि आम्ही त्यांच्यावर सोल्युशन्स देतो किंवा त्यांना कॉपरेट करतो. प्लस चिल्ड्रन हेल्पलाईन आहे, त्यासुद्धा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहे. तर आम्ही त्यांना त्यांची वेळोवेळी मदत घेत असतो किंवा तेही आमची मदत घेऊन काही असतील त्या पद्धतीचे गुन्हे तर त्यावर आम्ही वर्कआउट करत असतो. तसंच निर्भया पथकाचं एक फेसबुक पेज ओपन केलेलं आहे, निर्भया पथक भांडूप पोलीस स्टेशन म्हणून. त्याच्यावर तुम्ही तुमच्या तक्रारी देऊ शकता. म्हणजे प्रत्येक पोलीस स्टेशन वाईज फेसबुक पेज ओपन केलेलं आहे, म्हणजे प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ज्या महिला आहेत, इतरही कोणी करू शकता, असं नाहीये की ऑल ओव्हर. म्हणजे तुम्ही महिला संदर्भात कुठलेही गुन्हे असेल तर कुठल्याही पोलीस स्टेशनला नोंद केले तरी चालतात. असं नाही की तुम्ही त्याच पर्टिक्युलर पोलीस स्टेशनला केलेले पाहिजे, असं काही नाही. आणि प्लस हे देवामृत जी संस्था आहे, जी आमच्यासोबत काम करते नेहमी, तर आतापर्यंत असं नाही की फक्त गुन्ह्याच्या हिशोबानेच आम्ही हे टाईप आहे, तर इतरही महिला ज्या मेंटली चॅलेंज आहे किंवा घरात एकटा राहतात, त्यांना फॅमिली सपोर्ट नाही किंवा काही, तर ही देवामृत संस्था ही अशी आहे, पोलिसांच्या मदतीने ती महिलांचं पुनर्वसन करते. आतापर्यंत जवळजवळ 12 महिलांचं पुनर्वसन केलेलं आहे मी पोलीस स्टेशनला जॉईन झाल्यापासून. तर आताच एक रिसेंट एक महिला हरवल्याची तक्रार होती, बेगर म्हणून असं, पण ती इथेच ह्याच हद्दीत राहिली होती. तर तिचे नातेवाईक सगळे आहेत, बहीण आहे, भाऊ आहे, पण ती एकटी राहत होती, मेंटली डिस्टर्ब होती. मग अशीच ती कचरा गोळा करायचं काम करायची, भंगार आणि कचरा गोळा करायचं काम करायची ती, आणि विवस्त्र फिरत होती. मग ते देवामृत संस्थेने आणि आमच्या मदतीने त्यांनी तिचं पुनर्वसन केलं आणि तिला आता ठाणे मेंटल हॉस्पिटलमध्ये सध्या तिचे उपचार चालू आहेत.
मग त्याच्या व्यतिरिक्त काही ज्येष्ठ नागरिकांसाठी काही कार्य करतात का? येस, यापूर्वीही पोलीस स्टेशनमधून जे ज्येष्ठ नागरिक आहे किंवा एकट्या राहणाऱ्या महिला आहेत त्यांची वेळोवेळी माहिती घेऊन त्यांना कोणत्या प्रकारची मदत पाहिजे असं याबाबत अपडेट राहायचे. आता निर्भया पथकाअंतर्गत ही सुरू करण्यात आलेलं आहे. ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा ज्या एकट्या महिला आहेत त्यांची वेळोवेळी माहिती घेऊन त्यांना कोणत्या पद्धतीची मदत हवी आहे किंवा आम्ही आमचे स्वतःचे पर्सनल नंबर त्यांना देऊन की तुम्हाला, कारण एकट्या राहत असल्यामुळे रात्रीच्या वेळेस कुठलेही मेडिकल प्रॉब्लेम्स किंवा कुठलेही प्रॉब्लेम्स येऊ शकतात, म्हणून आम्ही त्यांना आमचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. मग आता अजून काही तुमचं असं कौतुक वगैरे कधी झालेलं आहे किंवा कोणती कार्य असं केलेलं आहे का की जे लोकांनी काहीतरी त्यातून बोध घेतला, असं काही तुमच्या हातून कार्य घडलेलं आहे का आतापर्यंत? हे जे आता सध्या काम करतोय त्यामध्ये भरपूर कौतुक होते. वरिष्ठांकडनं भरपूर कौतुक केलं जाते की या पद्धतीने काम केलेलं पाहिजे, तुम्ही अजूनही तुमच्याकडनं अपेक्षा आहेत चांगलं काम करण्याची, आणि त्यांच्याकडनं खूप मोटिवेशन मिळतं. बऱ्याच पोलीस स्टेशनला असं आहे की बस स्टॉपला किंवा रेल्वे स्टेशनला छेडछाडचे प्रकार झाल्यामुळे ते प्रत्यक्षात पोलीस स्टेशनला आणून त्याच्यावर गुन्हे नोंद झालेले आहेत आणि त्याच्यावर खूप आळा बसलेला आहे. मग महिलांसाठी काही संदेश तुम्ही आज आम्हाला द्याल का? येस, ऑफकोर्स, की प्रत्येक महिलेला माझं हेच सांगणं आहे की तुम्ही कुठेही कार्यरत असाल, तुम्ही स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्हाला कुठेही असुरक्षित वाटत असेल तर तुम्ही वेळोवेळी ही माहिती तुमच्या घरच्यांना देणं गरजेचं आहे, किंवा तुम्हाला असं वाटत असेल घरच्यांकडनं तुम्हाला रिस्पॉन्स मिळत नाही तर 24 तास पोलीस स्टेशन तुमच्यासाठी आहे उपलब्ध. तुम्ही कधीही येऊन पोलीस स्टेशनला माहिती देऊ शकता. आणि मुलांच्या बाबतीत झालं तर तुमची मुलं तुमच्या घरी किंवा तुमच्या ते कुठेही जात असेल, शाळा महाविद्यालय, तिथे सुरक्षित आहे की नाही याची वेळोवेळी माहिती तुम्ही घेणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला असं वाटत असेल की त्यांच्या बाबत कुठला विचित्र प्रकार घडत असेल किंवा काही अशा गोष्टी घडत असतील ज्या त्यांच्यासाठी योग्य नाही आहेत, तर याबाबत तुम्ही वेळोवेळी पोलीस स्टेशनला येऊन माहिती देणं किंवा आम्हाला अवगत करणं गरजेचं आहे. तुम्ही जर आम्हाला ते, कारण प्रत्येक ठिकाणी आम्ही उपलब्ध असू असं नाही आहे, तुम्ही आम्हाला सपोर्ट करणं गरजेचं आहे. मला म्हणजे थोडक्यात गुन्हा लपवून ठेवू नका. तुम्हाला जिथे वाटत असेल, असं नाही तुमच्या घरातच शेजारी कुठे किंवा तुम्ही कुठेही जात असाल, कामाच्या ठिकाणी तुम्हाला वाटत असेल की एखाद्या महिलेवर असा अतिप्रसंग होतोय किंवा चुकीची गोष्ट घडत आहे, तर तुम्ही त्या संस्थेला त्या वेळी कळवणं गरजेचं आहे. म्हणजे समाजाने एकमेकांना मदत करणं गरजेचं आहे. म्हणजे ती महिला जरी आपला गुन्हा आपल्यावरती होतोय हे सांगू शकत नसली तरी तिच्या मित्रमैत्रिणी असतील किंवा आजूबाजूचा जो अनोळखी परिसर असेल त्यांनी मदत करावी. हो, बरोबर, मदत करावी. मी आशा करते की तुमच्याकडून असंच इथून पुढेही कार्य घडत राहील. आणि तुम्ही जे तुमचं मनोगत सांगितलं आणि जे महिलांसाठी खूप छान संदेश तुम्ही पोहोचवलात, आणि निर्भया पथकाबद्दल जी आम्हाला एक नव्याने माहिती मिळाली ती आता बऱ्याच महिलांना ह्या व्हिडिओमधून जाईल आणि त्याचं बऱ्याच जणींना मदत होईल मी अशी आशा करते. आणि तुम्ही तुमचं जे मनोगत सांगितलं ते ऐकून खूप छान वाटलं आणि त्याबद्दलच आम्ही तुम्हाला एक छोटीशी भेटवस्तू देणार आहोत. आणि ही तुळस आहे आणि त्याच्यातून आम्ही एक संदेश देणार आहोत की झाडे लावा, झाडे जगवा. तर मित्रांनो, बघा, तुम्ही बघू शकता की आपण म्हणतो की पोलीस काय करतात, तर खऱ्या अर्थाने तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल की खरंच पोलीस किती कार्य करत आहेत आणि समाजात जे काही गुन्हे घडतात त्याबद्दल खूप तत्पर आहेत. महिला अधिकारी देखील ह्याच्यामध्ये बऱ्या प्रकारे कार्य करत आहेत. आणि खरंच पोलीस हे आपले मित्र म्हणून तुम्ही त्यांच्याबरोबर जे काही तुमच्यासोबत गुन्हे घडतात किंवा जे काही अत्याचार किंवा ज्या आजूबाजूला घटना घडतात त्या तुम्ही शेअर करू शकतात. एकमेकांना मदत करा आणि कोणी जर अन्याय सहन करत असेल तर त्याला देखील मदत करा. मला हेच ह्या व्हिडिओमधून सांगायचं आहे. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचं खूप खूप आभार. मॅडमचे विचार आवडले असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. म्हणजे ही जी निर्भयाबद्दल जे उपक्रम पोलीस खात्याने जो सुरू केलेला आहे तो जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचला जाईल. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.